राज्यभरामध्ये भाजप आणि महायुतीची महानगरपालिकांमध्ये सत्ता आलेली आहे। मात्र परभणी महानगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिलेदारांनी भाजप आणि महायुतीचा वारू या ठिकाणी रोखलेला आहे आणि परभणीतील महापालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या विजयाचे शिल्पकार आमदार डॉक्टर राहुल पाटील आपल्यासोबत आहेत। साहेब, काय सांगाल? मुस्लिम बहुल एरिया आहे परभणी, अल्पसंख्याक शहर म्हणून ओळखलं जातं, मात्र तरीही भाजप महायुती आणि इतर पक्षांचा वारू जो आहे विजयाचा तो इथं रोखलाय। काय नेमकं गमक आहे याच्यामध्ये? यामागचं गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही जे काम केलेलं आहे, मी एक आमदार म्हणून इथं जे काम केलेलं आहे त्याची मला वाटतं ही कामाची पावती आहे। आणि फक्त अल्पसंख्याक नाही तर सर्व धर्मातील लोकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे। तुम्ही पाहिलं असेल 15 नंबर प्रभागामध्ये आमच्या 2 जागा आलेल्या आहेत, 9 मध्ये आमच्या जागा आलेल्या आहेत, 1 मध्ये आमच्या जागा आलेल्या आहेत। म्हणून हे 25, तसं तर आमचा आकडा 30च्या पुढे जाणार होता, पण जशा प्रकारचं शेवटच्या 2 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला त्यामुळे काही सीट आमच्या निश्चित कमी झाल्यात, नंतर आमच्या 40चा आकडा निश्चित आम्ही पार केला असता। काय वाटतंय की इकडे मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या, पालकमंत्री होत्या, त्यांनी आरोप केले की हे पराभूत व्हायले त्याच्यामुळे पैसे वाटल्याचा आरोप केला जातोय म्हणून? पैसे वाटल्याचा आरोप काय, पैसे सगळ्या महाराष्ट्रातच वाटप झालेले आहेत, ते का परभणी थोडीच झालेले आहेत। आणि मुख्यमंत्री महोदय असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ते शेवटी पक्षाचा त्यांचा प्रचार म्हणून येतातच, पण हित विकास कोण करू शकतो, कोणाचे कार्यकर्त्यांचं जाळं आहे, कोण जनसंपर्कामध्ये आहे। शेवटी पोलीस स्टेशन असेल, दवाखाना असेल, आमचे शिवसैनिकच धावून जातात आणि त्यामुळं त्यांनी येऊन विशेष अशा सभा घेऊन काही फरक पडला नाही। एक प्रश्न असा आहे की पालकमंत्री असतील किंवा त्यांचे आमदार असतील यांनी एक प्रश्न उपस्थित केलाय की राज्यामध्ये केंद्रामध्ये आमची सत्ता आहे, मग महापालिकेमध्ये विरोधात जाऊन इथं विकास निधी कसा आणणार? विकास निधी मिळणार नाही, मग आता तुम्ही हे सगळं कसं सोडवणार आहे? विकास निधीच्या संदर्भामध्ये निश्चित त्या अडचण निर्माण मागे केलेले आहे, पण आम्ही सक्षम आहोत। शेवटी जनता आमच्या बरोबर आहे। अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, समांतर पाणी पुरवठा योजना असेल किंवा शहराचा विकास असेल, तुम्ही पाहिला असेल फक्त रस्ते नाल्या हाच काही विकास होऊ शकत नाही। गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये परभणीमध्ये मोठ्या शैक्षणिक संस्था आलेल्या आहेत, मोठे कारखानदारी इथं सुरू झालेली आहे आणि चौबाजूनं शहर वाढतंय। म्हणजे काल तर मला काही परळीचे काही व्यापारी इथं मला भेटून गेले, काही हिंगोलीचे व्यापारी आले की आम्ही परभणीला स्थलांतर होणार आहोत आणि चौबाजूनं परभणीचा विकास होतोय। त्यामुळे महानगरपालिका आम्हाला ताब्यात घेणं अत्यंत जरुरीचं म्हणजे आवश्यक होतं आणि त्या निमित्तानं निश्चित परभणी शहराचा 100% विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। परत प्रश्न विचारतो की विकास निधी कसा मिळणार? मग आता वरी तर सत्ता भाजप शिवसेनेची आहे केंद्रात, मग आता आपण या सगळं निधीचं गणित कसं लावणार? सगळं निधीच्या गणिताच्या संदर्भामध्ये मी पण आता 3दा निवडून झालेला आमदार आहे। जर अशा प्रकारचा ते अन्याय करत असतील तर शेवटी विधिमंडळात मी असल्यामुळं विशेष काय त्यांचा फरक पडणार नाही आणि महानगरपालिका आमच्या ताब्यात, मी आमदार, आमचे सन्माननीय खासदार साहेब आहेत। म्हणजे एक शिडी विकासाची खालून महानगरपालिका, राज्याचा काही निधी, केंद्राचा काही निधी म्हणून एक शिडी आम्ही इथून विकसित करू आणि विकासाची गंगा परभणीत आणल्याशिवाय राहणार नाहीत। आम्ही कोणाला श्रेय द्या विजयाचं? विजयाचं श्रेय जनतेला देतो आम्ही। शेवटी परभणीकरांनी व्यवस्थित न्याय केलेला आहे आमच्याबरोबर आणि त्यांनी आम्हाला एक कौल दिलेला आहे। जरी आम्ही विरोधात असताना संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही पाहिलं असेल की धुळदाण झालेले, पण परभणीकरांनी हा ह्यांचा एक रथ चाललेला किंवा ह्यांचा एक हत्ती रोखण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत। ठाकरे घराण्यावर पुन्हा एकदा निष्ठा परभणीकरांनी दाखवली असं वाटतं? 100% दाखवलेली आहे आणि सन्माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी मला सांगितलं होतं की राहुल, आपल्याला ही महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत ताब्यात आणायची आणि आम्ही सुद्धा प्रयत्न केले आणि त्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे। त्यामध्ये 100% श्रेय हे जनतेचं होतं। इतिहासात पहिल्यांदा एकदा गजानन ढाळे नगराध्यक्ष होते, त्यानंतर आता 2011च्या नंतर पहिल्यांदा भगवा फडकणार आहे, काय वाटते? महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा एखाद्या शिवसैनिकांना चांगल्या प्रकारचा न्याय मिळणार आहे। आमचे शिवसैनिक सर्वसामान्य कुटुंबातील आहेत, त्यामुळं आम्हाला जेवढा आनंद आहे की एखाद्या सर्वसामान्य घरातील एक शिवसैनिक महापौर बघण्यासाठी आम्ही आतुर झालेलो आहोत। परभणी महापालिकेवर पहिल्यांदा भगवा फडकणार आहे ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा। परभणीकरांनी जी निष्ठा लोकसभा आणि विधानसभेनंतर पुन्हा एकदा महापालिकेमध्ये दाखवलेली आहे ठाकरेंच्या प्रती। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।